तुम्ही त्या मुलाला किती त्रास दिलाय हे आम्हाला तुमच्याच मुलीकडून समजलंय। बंधू, तुमचा त्या मुलावर राग होता? हो। तुम्ही त्याला कधी मारलं होतं? तुम्ही त्याला शेतावरून घरापर्यंत मारत मारत आणलं आणि घराबाहेर आल्यावर तू जिवंत आहेस हे तुझं नशीब अशी धमकी दिली। हे खरं आहे का? हे खरं आहे का? अरे कुणीच काही का बोलत नाही? हे खरं आहे का? इन्स्पेक्टर साहेब, माझा भाऊ असं चुकीचं वागणार नाही, माझा त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे। हा, कदाचित रागाच्या भरामध्ये तो वेडवाकडे काही बोलूनही जाईल, पण तो कोणाच्या जीवावर उठणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे। आणि ह्यांचा जो मुलगा आहे ना, त्याला आम्ही काय आमंत्रण दिलं नव्हतं की ये आमच्या घरी राहा काम कर म्हणून। तो स्वतःच्या मर्जीने आलाय, तो जाऊ शकत होता ना। पण तुम्ही तर त्याला आव्हान दिलं होतं काम करून दाखव म्हणून। हो, दिलंच होतं आव्हान। याचं कारण तो जबरदस्ती इकडे येऊन दारात उभा राहिला होता। आम्ही आग्रह नव्हता केला त्याला, तो ऐकत नव्हता, जात नव्हता, म्हणून त्याला सांगितलं की इथलं मातीतलं होऊन दाखव, इथली कामं करून दाखव। म्हणजे तो घरात तुम्हालाही नको होता? हो, नकोच होता। तो तुम्हाला नकोच होता ना ह्या घरात? मी समजवेन त्याला ह्या घरातून काय, या गावातून घेऊन जाईल। माझा नीरज कुठे ना मला सांगा, तुम्हाला काय हवं ते घ्या। माझा मुलगा आहे ना, तुमच्या मुलीला कायमचा विसरून जाईल। तो त्याच्या तोंडून तिचं नावही घेणार नाही। निशी बेटा, तू माझ्या मुलाला विसर। मी एक आई म्हणून हात जोडते तुझ्या समोर। माझ्या मुलाच्या जीवावर बेत नाही ग, तू त्याचा नाद सोड। यातच माझ्या मुलाचं भलं आहे। रघुनाथ खोत, हात जोडले मी। हेच हवं होतं ना तुम्हाला? पण माझ्या मुलाच्या जीवासाठी मी हा कमीपणा पण घ्यायला तयार आहे। पण माझ्या नीरजला सोडा, त्याच्या जीवाशी खेळू नका। मी पदर पसरते पण माझ्या मुलाला सोडा। किती धडपड करणार, आणि ती पण कोणासाठी? त्या खोताच्या मुलीसाठी? हे बघ, तू दादा खोतांच्या मुलीचा नाद सोड, मी तुझी आत्ता सुटका करतो। मग आता इथेच पडून राहा। चल रे। काय चालला काय? अरे थांब थांब, कळत तुका, पण आजवर ही वेळ कधी येईली नाही। अरे सगळे दिवस काय सारखे नसतात बघ। बोला, कुठे माझा नीरज? काय करू मी? पायावर नाक घासू की लोटांगण घालू? तुम्ही पण एक आई आहात ना, तुम्हाला कळते ना माझी अवस्था। मग यांना सांगा ना माझ्या मुलाला सोडायला।
मेघनाताई तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय. यांनी खरंच काही केलेलं नाहीये. काही केलं नाही. आजवर माझ्या मुलाने सगळं सहन केलं ते काहीच नव्हतं. अहो या घरात नोकर म्हणून राबलाय माझा मुलगा, मी पाहिलंय. या माणसाने फक्त जीव घ्यायचाच बाकी ठेवला होता. आणि तुम्ही म्हणताय काही नाही केलं. प्लीज कंट्रोल. कसा कंट्रोल करू मी? आईचं काळीच आहे ना माझं. या गावातल्या माणसांनी पाहिलंय आपल्या मुलाला कशी वागणूक दिली ह्या लोकांनी. गावासाठी ही माणसं देव माणसं असतील, पण यांनी माझ्या मुलासोबत सैतानापेक्षा वाईट वागणूक दिली आहे ह्या माणसांनी. इन्स्पेक्टर साहेब, यांना आत्ताच्या आत्ता अटक करा. मी हात जोडून विनंती करते, तुम्ही यांना अटक करा. शांत व्हा, शांत व्हा. आम्ही आमचं काम करतो. कुणावरही अन्याय होऊन देणार नाही. रघुनाथ खोत, तुमच्याशी बोलल्यावर माझी नक्की खात्री झाली. नीरजच्या गायब होण्यात तुमचा काही ना काही हात आहे. काय? तुम्हा दोघांना पुढील चौकशीसाठी आमच्या सोबत चौकीत यावं लागेल. नाही दादा साहेब, यांनी खरंच काही केलेलं नाहीये. मॅडम, आम्हाला आमची कारवाई पूर्ण करू द्या. चला. हो नाही साहेब, साहेब ऐका. चला घेऊन. अहो यांनी खरंच काही केलं नाही, असं नका करू साहेब. काय घेऊन जातस माझ्या पोरांका? ही जाऊक देऊचंय ना या. हे बघा, या गावासाठी माझी पोरा झटलेली असतात. त्या गावातून तुम्ही त्यांना नेतालास. सा काय तुमचा बोलूच असा माझ्या समोर बोला. मी माझ्या पोरांका नेऊक देऊचं नाही तुमका. आहे त्यांना त्यांचं काम करू दे. हाय रघुनाथ. इन्स्पेक्टर साहेब चला. आम्ही दादांका घेऊन जाऊ. थांबा थांबा. नाही थांबा. हे बघा दादा खोत, या माणसाची पूजा करताना तुम्ही या गावात ह्यांच्या परवानगीशिवाय एक पान सुद्धा हलत नाही. पण आज ही वेळ आली आहे की त्यांच्यामुळेच हे पोलीस इथे आलेत. माझ्या मुलाला ह्यांनी गायब केलंय. तो कुठे आहे, काय करतोय मला काहीच माहित नाही. पण ह्यांना अटक झालीच पाहिजे. तुम्ही बघितलं ना त्याला कसं राबवलं होतं? तुम्ही होता ना तिथे. शेतातून मारत मारत इथे आणलं त्या बंधूने. पाहिलत ना तुम्ही? अरे बोला ना, काय खरं आता सांगा नेमका. हो बघितलंय आम्ही. पाणी भरताना पाहिलं होतं ना तुम्ही? नोकरासारखं राबवलं होतं त्याला, हो ना? हो बघितलं. बघा इन्स्पेक्टर, तुम्हाला पुरावा हवा होता ना? अख्खा गाव साक्षीदार आहे. फक्त फिजिकलच नाही, मेंटल टॉर्चर सुद्धा केलंय त्याला. बस झाला. तुमच्या भावना मी समजू शकते मेघनाताई, पण माझ्या नवऱ्यावर असे भलते सलते आरोप करू नका. आणि माझ्या दिरालाही काही बोलू नका. मी सहन करणार नाही. हे पोलीस या गावातलेच आहोत. तुमका काय वाटतं
तुम्ही हे जे काय सांगतास ते यांका खरं वाटत? अहो, जो माणूस तुमच्यासाठी दिवस रात्र झटला ता असं काय करत असं वाटतं तुमका? काय हो दादा, तुमच्या वडिलांका बरा नव्हता तेव्हा स्वतःच्या खांद्यावर टाकून रात्री अपरात्री तालुक्याच्या हॉस्पिटलला घेऊन गेले होते ना हे? मग हे असं करतील? आणि दादा, तुम्ही तुमचा भाव गावात दारू पिऊन पडलेला असता त्याला शोधून हेच जातात ना? मग विसरलास? हे असं करू शकतील? आणि तात्यांनो, तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न ठरला तेव्हा सगळ्यात पहिला यांचा आशीर्वाद घेऊन गेला होतास ना? तुमच्या लेकीच्या डोक्यावर ठेवलेले हात हे असं गुन्हा करतील असं वाटतं तुमका? वाटतं काय तुमका? मग बोला ना, हे असं काय करतील? अजिबात दादा अशी बिलकुल करणार नाही. दादा अशी अजिबात करणार नाही. दादा अशी अजिबात करणार नाही. करूच नाही शकत. दादा असं करू शकत नाही. दादा अशी बिलकुल करणार नाही. साहेब, नीरज जे काही काम करत होता ते त्याच्या मर्जीने, पण त्याचा पुरावा काय? माझ्याकडे पुरावा आहे की तो इथे असताना गायब झालाय आणि तुम्ही आधीचे संबंध वापरून यांच्यावर दबाव आणू नका. अगदी बरोबर आहे. दादा खोत म्हणजे या गावचा अभिमान होतो, पण आता काय रवलेला नाही. खोत म्हणजे नाव मोठा आणि लक्षण खोटा झालेला. तेव्हा हेंका घाबरून माना हलवू नका. अरे पळून गेली यांची लेक आणि शिक्षा त्या पोराका. अरे त्या पोराक राबवत होते, घरातली सगळी कामा करून घेत होते आणि म्हणे अतिथी देवो भव. बरा झाला दादा खोतांचा सत्य सगळ्यांसमोर बाहेर येईल आता. शिर्के साहेब, बघा बघा कसं अंगावर धावून येतात तो. दादा खोत, अहो हीच काय तुमची संस्कृती सभ्यता? बघा साहेब, गावकऱ्यांसमोर हे असे वागतात, माझ्या मुलाबरोबर कसे वागले असतील हे? तोंड बंद करा दे. हे बघा साहेब, या सगळ्यामध्ये दादाचा काही एक दोष नाही, कळला मग? हवा असेल ना तर मी येते तुमच्या सोबत, पण दादांका सोडा. आणि या बाईचं तर काय एक ऐकू नका. हे बघा, आम्ही कोणाचंच ऐकत नाही, पण यांचा मुलगा शेवटचा तुमच्या घरामध्ये दिसलाय तेव्हा कुटुंब प्रमुख म्हणून दादा खोतांना आमच्या सोबत यावंच लागेल. चला घेऊन. दादा बाबा, शिरक्या, जा काय तू बोललास ना तर बरा केलंस नाही. किडे पडतील तुझ्या तोंडात, किडे पडतील. नाही नाही होत तुझा. आता जा हैसून लवकर जा, नाही तर वाहनेन मारतोय तुका. जा. हेलो माझ्या पोरावर आरोप करता. हा बघा, कायद्याचा मान ठेवायचो ना म्हणून गेले आहेत ते. अटक नाही केली आहे त्यांका. का काय कामा नाही घराकडे? चला निघा हैसून. उमा,
अगो नजर काढले कीची बघलास ना कसलो दिवस दाखवले त्याने आमका करा अजून करा प्रेमा हा हे प्रेम करतात आणि आमच्या भावांका भोगूक लागता प्रेमा करतात मोठी मावशी मावशी प्लीज तू टेन्शन घेऊ नको ना आम्ही आहोत ना आम्ही नीरजला सोडून म्हणतो आणि पोलीस स्टेशनला जाऊ ते सोडतील त्यांना हो 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 माहित तू काळजी नको करू आम्ही जातो त्याला शोधायला मी पण येणार नाही निश्चित तू तू थांब इथे नाही श्रेणू जोवर नीरज सर सापडत नाही तोपर्यंत हे असं सुरूच राहणार आहे आणि मी दादांची अशी अवस्था नाही बघू शकत नीरज सरांना आपल्याला शोधावंच लागेल चला मैं येतो हा नीरज 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 सर नीरज सर नीरज 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 सर नीरज सर नीरज सर कुठे आहात तुम्ही नीरज सर सर तुम्ही माझ्या मदतीला नेहमी धावून आलात नेहमी माझ्या सोबत होता पण माझं मन सांगतं तुम्हाला माझी गरज आहे पण मी कसं शोधू तुम्हाला कुठे आहात तुम्ही नीरज सर नीरज सर नीरज सर नीरज नीरज सर 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 नीरज निशी निशी अगं काय काय झालं निशी कुठे होतीस तू किती शोधलं तुला ओवी श्रेणू माझं मन मला सांगते नीरज सर इथेच कुठेतरी आहेत मला असं वाटतंय नीरज सर इथेच आहेत निशी निशी ऐक हे बघ तू तू शांत हो आधी इथे कोणी नाहीये कोणी दिसत नाहीये इथे
नाही प्लीज चल तू चल. नीरज सर मला माहिती आहे इथंच कुठेतरी असणार आहे. चल 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 पण श्रीनू निशी चल अगं चल श्रीनू अगं चल